तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी ची जी प्रथम सत्र परीक्षा होणार आहे. प्रथम सत्र परीक्षा 2024 मध्ये. तर त्याच्या दृष्टीनं आपण एक सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. ही सराव प्रश्नपत्रिका आहे विज्ञान भाग 2 या विषयाची. मागील व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग 1 ची प्रश्नपत्रिका बघितली होती. या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग 2 ची प्रश्नपत्रिका बघूया. तर विज्ञान भाग 1 ची आणि इतर विषयाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आधीचे जे सर्व व्हिडिओ आहेत ते बघू शकता इतर विषयांची. तर ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे सराव प्रश्नपत्रिका म्हणून वापरायची आहे. म्हणजे यासारखे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेत दिसतील. यासारख्या इतर प्रश्नांचा पण सराव करायचा जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल. एक्झॅक्टली आहे अशीच प्रश्नपत्रिका किंवा आहे असेच प्रश्न येणार नाहीत. तर यासारख्या इतर प्रश्नांची सुद्धा तयारी करा. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची प्रश्नपत्रिका दिसेल. तर पूर्णपणे याचा उपयोग तुमच्या फक्त आणि फक्त सरावासाठी म्हणून करा. प्रश्न क्रमांक 1 आहे. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून त्याचं वर्णाक्षर लिहायचं. म्हणजे समजा बरोबर आहे तर त्याचं उत्तर पहिल्याचं उत्तर असं लिहायचं उत्तर पत्रिकेमध्ये. तर बघा पहिला आहे त्याच्यातलं बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतील डॉट डॉट वापरता येत नाही. काय वापरता येत नाही? 4 पर्याय बघा. कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, सल्फाईड की हवा. दहीला डॉट डॉट मुळे आंबट वास येतो. कशामुळे बघा लॅक्टोज शर्करा, लॅक्टोबॅसिलाई, लॅक्टिक ऍसिड वरील सर्व. तर ह्यातला सुद्धा योग्य पर्याय निवडायचा आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे हवेच्या सर्व अंगांचे निरीक्षण करून नोंदी ठेवण्याच्या ठिकाणांना काय म्हणतात? प्रयोगशाळा, वेधशाळा, हवामानशास्त्र यापैकी नाही. त्याच्यानंतर प्राणी वर्गीकरणासाठी पंचसृष्टी पद्धती कोणी शोधून काढली? रॉबर्ट विटाकर, एचर, एरिस्टॅटिक, डार्विन माफ करा डार्विन. त्याच्यानंतर पुढे भारतीय बनावटीचा पहिला सुपर कम्प्युटर कुठला आहे? डेल्टा, डीओएस, परम की प्रोटॉन. आता हे जे 5 योग्य पर्याय निवडायचे प्रश्न दिलेले आहेत तर त्या 5ची उत्तरं ज्यांना शक्य आहे त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये सांगायची. म्हणजे बाकीच्यांना पण त्याची उत्तरं मिळून जातील. त्याच्यानंतर ब आहे रिकाम्या जागा भरा. त्याच्यामध्ये पहिला आहे टेरिटोफायटा वनस्पतीमध्ये. टेरिटोफायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन कुठल्या निर्मितीद्वारे होते ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर विसंगत शब्द ओळखायचा आहे. कावळा, डुक्कर, बेडूक की गिधाड. यातला वेगळा शब्द ओळखायचा आहे. त्याच्यानंतर जोड्या जुळवा. अ गट दिलेला आहे आपल्याला रायझोबियम ईस्ट आणि त्यातली योग्य जोडी ब गटामधून जुळवायची आहे. बेकरी उत्पादने, अन्न विषबाधा, नायट्रोजन स्थिरीकरण कशामध्ये त्याचा उपयोग होतो ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढे चूक की बरोबर ते लिहायचं आहे. जैववैद्यकीय कचरा मानवी आरोग्यासाठी अतिशय घातक असतो. हे चूक आहे की बरोबर ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2. टिश्यू पेपरचा वापर कमी करावा. कपड्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात. ऑक्सिजनला प्राणवायू म्हटलं जातं. तर याचा कुठलेही 2 असं करू नका. कारण सराव प्रश्नपत्रिका तिन्ही करा. यातले 1 किंवा 2 तुमच्या परीक्षेमध्ये नक्की दिसतील. त्यामुळे तयारी चांगली करा. त्याच्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. करताना सर्व प्रश्नांची तयारी करा. फरक स्पष्ट करायचा आहे. एकबीजपत्री वनस्पती आणि द्विबीजपत्री वनस्पती. पुढील वनस्पतींमध्ये थालोफायटा, ब्रायोफायटामध्ये वर्गीकरण करायचं आहे दोन्हीमध्ये. मॉस, उल्वा, स्पायरोगैरा, मार्केन्शिया, युलोथ्रिक्स, रिक्सिया, सर्गमस सर्गसम, त्याच्यानंतर अँथ्रोसिस. त्याच्यानंतर ई कचरा म्हणजे काय? त्याचं उत्तर लिहायचं आहे. संगणकाच्या इंटरनल मेमरीचे 2 प्रकार लिहायचे आहे. संगणकाचे कार्य कशा पद्धतीने चालतं त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 म्हटले खालील प्रश्नांची उत्तरं द्या. तयारी करताना सर्व प्रश्नांची करा. कारण ह्यातलेच तुम्हाला काही प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेत दिसतील. खालील पोषण पातळी पूर्ण करा. तृतीय पोषण पातळी, द्वितीय, प्रथम आणि उत्पादक. तर त्यांची नावं इथं लिहायची आहेत. त्याच्यानंतर स्पायरोगॅराची नामनिर्देशित आकृती काढायची. याची आकृती तुम्ही काय करायची उत्तरपत्रिकेमध्ये काढायची. त्याच्यानंतर मानवाप्रमाणे प्राण्यांनाही प्रतिजैविके दिली जातात का आणि ती सारखीच असतात का? याचं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 मधले अ, ब, क तिन्हींची उत्तरं द्यायची. कोणता दिवस जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा करतात? भारतीय हवामानशास्त्राचे मुख्यालय कुठे आहे आणि मान्सून प्रारूप कुणी तयार केला? याची उत्तर. आता प्रश्न क्रमांक 5 प्राण्यातील रोगांचे प्रकार उदाहरणासहित तुम्ही काय करायचं आहे स्पष्टीकरण द्यायचं आहे. ई कचरा घातक आहे का आणि त्याबाबत तुमचं मत काय आहे ते लिहायचं आहे. लहान मुलांना कोणकोणत्या लसी दिल्या जातात आणि त्याचं कारण काय? कारणांचं त्या लसींची नावं लिहायची आणि
का दिल्या जातात ते कारण स्पष्टीकरण द्यायचं त्याचं. बीजपत्री उपसृष्टीची वैशिष्ट्य लिहायची. त्याच्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 4 खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. खालील प्रश्नांची उत्तरं लिहा मध्ये कोणताही एक. आता बघा अन्न साखळीचे रेखाटन पूर्ण करा. ही जी अन्न साखळी आहे त्याच्यावर आधारित हे रेखाटन पूर्ण करायचं, ही कृती पूर्ण करायची. तर इथे दोन्हीपैकी एक म्हटलं असेल तरी दोन्ही करा. परीक्षेमध्ये यातला एखादं दिसून जाईल तुम्हाला. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये माहिती संप्रेषणाची जी भूमिका आहे तिचं भूमिका आणि महत्व या दोन्ही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत 5 गुणांसाठी डिटेलमध्ये. तर हा 5 गुणांचा प्रश्न आहे. म्हणजे इथं एकूण तुमची विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 याची 40 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे ती पूर्ण होते. पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचे सुद्धा प्रश्न बघूयात. ओके. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तसंच इतर विषयाच्या ज्या ज्या आपण प्रश्नपत्रिका तयार केल्यात त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तसंच 9वीच्या आणखीन एक याच्यामध्ये ऍड करतो की 9वीच्या आपण नोट्स ज्या आहेत चॅप्टर वाईज नोट्स त्या आपण बनवलेल्या आहेत. एक नॉमिनल तुम्हाला प्राइज मध्ये त्या नोट्स मिळून जातील. तर ज्यांना नोट्स हवे आहेत त्यांनी काय करायचंय, इथे खाली हा जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करून त्या विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 व 2च्या नोट्स मिळवू शकता. तर याला व्हॉट्सअप करा, या नंबरला तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका मिळून जातील. नॉमिनल कॉस्ट असेल, अतिशय कमी किमतीमध्ये त्याचे नोट्स तुम्हाला मिळून जातील. ओके. थँक्यू.